गगनबावडा तालुक्यातील जरगी इथल्या उपकेंद्रामुळे धामणी खोऱ्यातील 30हून अधिक गावांना घरगुती, शेती, व्यावसायिक आणि औद्योगिक वापरासाठी वीज पुरवठा होतोय। महावितरणचं उपकेंद्र कार्यान्वित झाल्यानं धामणी खोऱ्यातील जनतेला पावसाळ्यात मोठा दिलासा मिळालाय। या उपकेंद्रामुळे आतापर्यंत पावसाळ्यात एकाही दिवशी पूर्ण वेळ वीज पुरवठा खंडित झालेला नाही। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। मात्र जरगी इथं महावितरणचं शाखा कार्यालय व्हावं अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। गगनबावडा तालुक्यातील जरगी इथं गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून महावितरणचं उपकेंद्र कार्यान्वित झाल्यानं धामणी खोऱ्यातील जनतेला पावसाळ्यात मोठा दिलासा मिळालाय। या उपकेंद्रामुळे आतापर्यंत पावसाळ्यात एकाही दिवशी पूर्ण वेळ वीज पुरवठा खंडित झालेला नाही। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचं वातावरण दिसतंय। मात्र जरगी इथं महावितरणचं शाखा कार्यालय व्हावं अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। जरगी इथल्या उपकेंद्रामुळे धामणी खोऱ्यातील 30हून अधिक गावांना घरगुती, शेती, व्यावसायिक आणि औद्योगिक वापरासाठी वीज पुरवठा होतो। यापूर्वी दरवर्षी पावसाळ्यात धुंदवडे खोऱ्यात 8-8 दिवस वीज पुरवठा खंडित होत असे। त्यामुळे नागरिकांना अंधारात राहावं लागे आणि मोबाईल, टीव्हीसह सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणं बंद पडत असत। पण जरगी उपकेंद्रामुळे ही समस्या आता दूर झाली आहे। नवीन वीज कनेक्शन, दुरुस्ती आणि ग्राहकांसाठीच्या विविध योजनांसारख्या कार्यालयीन कामांसाठी आजही धुंदवडे खोऱ्यातील नागरिकांना गगनबावडा इथल्या महावितरण कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात। तासाभराच्या कामासाठी पूर्ण दिवस खर्ची होतो। त्यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातोय। जरगी इथं शाखा कार्यालय झाल्यास शाखा अभियंता, उपअभियंता, लाईनमन आणि सहाय्यक लिपिक यांसारख्या पदांवर नेमणुका होतील। त्यामुळे जनतेची मोठी सोय होईल। धामणी मध्यम प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून या पावसाळ्यात पाटबंधारे विभागानं 1.5 TMC पाणी अडवले। यामुळे नदीवरील उपसा सिंचनासाठी शेती पंपाच्या कनेक्शनची मागणी वाढणार आहे। ही वाढती मागणी लक्षात घेता महावितरण प्रशासनानं जरगी इथं तातडीनं शाखा कार्यालय सुरू करावं अशी मागणी शेतकरी तानाजी पाटील यांनी केली आहे। या मागणीला स्थानिक नागरिकांकडूनही मोठा पाठिंबा मिळतोय।